विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी कार्यक्रम राज्यामध्ये ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी झालेल्या संचलन सोहळ्यामध्ये नव्यानं भाजपात दाखल झालेल्या काही नेत्यांची उपस्थिती सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होती। विशेषतः गेली अनेक वर्ष संघ आणि भाजपवर टीका करणारे नेते संघाच्या गणवेशात संचलनात सहभागी झाल्याचं पाहून चर्चेला चांगलंच उधाण आलं। पाहूया मूळच्या काँग्रेसी नेत्यांची राजकीय समरसता दाखवणारा हा स्पेशल रिपोर्ट। गेल्या काही तासात हा फोटो तुम्ही कुठे ना कुठे पाहिलाच असेल। पाहिला नसेल तर आता पहा। या फोटोवर सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया, भावना आणि सर्व इमोजी यांची गेल्या काही तासात अक्षरशः उधळण झाली आहे। भाजपचे आजी आणि काँग्रेसचे माजी आमदार नितेश राणेंना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात पाहून अनेकांच्या कल्पनाशक्तीवर ताण आलाय। सत्य हे कल्पनेपेक्षा विलक्षण असतं याची प्रचिती अनेकांना या फोटोनं दिली आहे। या निमित्तानं आमदार नितेश राणेंची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयीची जुनी मतं ऐकून अनेकांना पॉलिटिकल नॉस्टॅल्जिया झाल्याचंही चित्र आहे। त्यांचा तो बाप बसलेत वरती आरएसएस वाले, ते हाफ चड्डी वाले, ते देणार आहे ना आरक्षण द्यायला। आरएसएसच्या संविधानामध्ये आरक्षण हा विषयच नाही, हे तुम्ही पहिले समजून घ्या। हा फोटो आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा। राज्याच्या ग्रामविकासाची जबाबदारी सांभाळताना गोरेंचा झालेला राजकीय विकास दाखवण्यासाठी हा फोटो पुरेसा आहे। आतापर्यंत काँग्रेसी विचारांचं राजकारण करणाऱ्या गोरेंनी यंदा संघाच्या शताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात घेतलेला सहभाग चांगलाच लक्षवेधी ठरलाय। नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहं, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहं। तर हे आहेत महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले। 2019 पूर्वीपर्यंत काँग्रेसी विचारांचे नेते अशी ओळख असणारे राजे बदलत्या राजकीय वातावरणात भाजपात आले। शिवेंद्रराजेंनी स्वतः संघाचा गणवेश परिधान केला नाही, मात्र संघाच्या पथसंचलन कार्यक्रमाला त्यांनी आवर्जून हजेरी लावली। संचलन करणाऱ्या स्वयंसेवकांवर ते अशी फुलं उधळताना दिसले। राजेंनी उधळलेल्या फुलांइतकी चर्चा रंगली ती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी उधळलेल्या फुलांची। 2 पिढ्यांपासून चव्हाण परिवार गांधी नेहरूच्या विचारांचं राजकारण करत आलाय। संघापासून फटकून राहण्याचा वडिलोपार्जित वारसा असणारे अशोक चव्हाण दसऱ्याच्या दिवशी मात्र संघाच्या संचलन कार्यक्रमात समरस झाल्याचं दिसले। याशिवाय भाजपत नुकताच राजकीय प्रवेश केलेल्या अनेकांनी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत वैचारिक सीमोल्लंघन साजरं केलं। संघाच्या संचलन सोहळ्यात सहभागी झालेल्या या नेत्यांचं भविष्यातलं राजकीय संचलन कसं असेल याचीच जोरदार चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।